ठीक आहे. पेपर 2 साठी पहा SST सामाजिक शास्त्राचे हे महत्वाचे प्रश्न आहेत पेडागॉजीचे. बघा पहिला प्रश्न आहे, मॅच द फॉलोइंग कॉलम. दिसतंय का बघा, वाचता येतंय का बघा. थोडेसे प्रश्न बघा, म्हणजे मोठा प्रश्न आहे. काय करायचे पाच जोड्या लावायच्यात. आपल्याला इथं कॉलम एक्स दिलाय. कॉलम एक्स मध्ये अप्रोच ऑफ लर्निंग सोशल सायन्स दिलेत पहा. सामाजिक विज्ञान अधिगम के तरीके. सामाजिक विज्ञानासाठी जे काही पद्धती आहेत, टीचिंग मेथड आहेत त्या दिल्यात, बरोबर. आणि त्याच्यानंतर वाय मध्ये पहा इंटरप्रिटेशन दिलंय, विवेचन किंवा अर्थ दिलाय. याच्यामध्ये विवेचन आणि अर्थ दिलाय. आता यांच्या जोड्या लावून तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन पहा चूज करायचा 1 2 3 4. ठीक आहे. प्रश्न थोडासा मोठा असल्यामुळे आपल्याला थोडंसं असं वेगळं करावं लागलं, जुगाड लावावं लागले. बघा आता बिहेवियरिस्टिक व्यवहारवादी, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट रचनावादी, मल्टी डिसिप्लिनरी बहुविषयक उपागम आणि इंटर डिसिप्लिनरीच्या आंतरविषयी उपागम. बघा असा जेव्हा प्रश्न मोठा येईल ना त्यावेळेस तुम्हाला काय करायचं हे चांगलं आपल्याला माहिती. काय करायचं असतं, जी तुम्हाला जोडी लागेल आधी ती करेक्ट बघायची. याच्यामध्ये आपला रचनावादी, व्यवहारवादी, भविष्यक उपगम आणि आंतरविषयी उपगम याच्याविषयी आपण खूप वेळेस चर्चा केली. डिसिप्लिनरी काय असते, आंतरविषयी उपगम काय असतो, भविष्यक काय असतो, रचनावादी काय असतो, बरोबर. बघा याच्यामध्ये वाय मध्ये काय म्हटलं बघा, समकालीन ज्ञानमे साहित्य करणं म्हणजे फॅसिलिटेड इंटिग्रेटेड नॉलेज. नंतर अकमलेशन ऑफ फायनाइट सेट्स ऑफ स्किल्स अँड फॅक्ट्स म्हणजे सीमित कौशल आणि तथ्यों का संचय. इथं म्हटलंय डिसिप्लिन से रिमेन इंडिपेंडेंट म्हणजे विषय हमेशा स्वतंत्र होते. विषय कसे असतात, स्वतंत्र असतात. आणि लर्नर सेंट्रिक अँड कॉन्टॅक्च्युअल अधिगम करता केंद्रित और प्रासंगिक. सांगा तर याच्यामधले जोडी लावा, पटकन जोडी लावा. बघा प्रश्न खूप वेगळा प्रश्न आहे. बघा आपल्याला माहिती की रचनावादी, ठीक आहे. रचनावादीची जोडी तुमची कशासोबत यायला पाहिजे, तर तुमची लर्नर सेंट्रिक आणि पा कॉन्टॅक्च्युअल, बरोबर ना. अधिगम करता और प्रासंगिक, अधिगम करता केंद्रित आणि पा प्रासंगिक, बरोबर. तर रचनावादीची जोडी आपल्याला पा परफेक्ट माहिती, बरोबर. म्हणजे ती तुम्ही कुठं चुकू शकत नाही. रचनावाद म्हणलं की तुम्ही चुकलाच नाही पाहिजे. रचनावादी जर म्हटलं तर ते रचनावादी चुकत असतील तर मग खूप अवघड आहे, बरोबर. मग बघा आपली जोडी बी ची काय येणार आहे पा 4 सोबत येईल, बरोबर. बी ची काय येईल पा 4 सोबत येईल. आता बघूया बरं आपण बी ची 4 सोबत कुठं आहे जोडी अजून. बघा बी ची फक्त एकाच ठिकाणी तुम्हाला जोडी दिसते, बरोबर ना. बी ची फक्त एकाच सोबत तुम्हाला जोडी दिसते. वेगळं काय बघायची गरज आहे का. बघा ह्या ट्रिक आहेत, लक्षात ठेवा. ह्या ट्रिक आहेत तुम्हाला हळूहळू लक्षात येतील. या प्रश्नामध्ये तुमचा फक्त वेळ घालवणं उद्देश आहे. आपण फक्त सगळ्या बघणार. म्हणजे प्रश्न मोठा आहे, लगेच तुम्हाला काय करायचं, डिमोटिवेट करायचं. आणि प्रश्न खूप मोठा आला परंतु याच्यामध्ये काय हवा आहे का सांगा बरं. बी ची तुमची जोडी करेक्ट लागली, बरोबर. आता आपण पुढच्या जोड लावा. ए च्या 2 सोबत जोडी लागते बघा. ए काय पा बिहेवियरिस्टिक व्यवहारवादी. मग व्यवहारवादी काय असतं, सीमित कौशल आणि तथ्यों संचय करतो ना. आपण काय करतो, सीमित कौशल जे काय लिमिटेड कौशल आहे ते शिकवायचे असतील किंवा जे तुमचे फॅक्ट असतील, फॅक्ट म्हणजे पाठ करतो, बरोबर. फॅक्ट पाठांतर करतो आणि मग यालाच काय म्हणतो आपण पा व्यवहारवादी म्हणतो, करेक्ट. नंतर बघा बहुविषयक उपागम. बहुविषयक उपागम काय असतो, तर या ठिकाणी बहुविषयक उपागम म्हणजे पा समाकलित ज्ञानमे सहायता करणं म्हणजे फॅसिलिटेड इंटिग्रेटेड नॉलेज. जे काय तुमचं इंटिग्रेटेड नॉलेज त्याच्यामध्ये पा मदत करणं म्हणजे काय बहुविषय म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी पा मेथड म्हणायचं. आणि इंटरडिसिप्लिनरी म्हणजे काय, आंतरविषय म्हणजे विषय हमेशा कसे पा स्वतंत्र असतात. म्हणजे प्रत्येक जो विषय असतो कसा असतो, वेगवेगळा असतो. लक्षात आलं. प्रत्येक विषय कसा असतो, वेगवेगळा असतो. म्हणजे डी ची जोडी पा 3 सोबत येणार आहे, बरोबर. आता इथं काय डी ची जोडी 3 सोबत मिस्टेक आहे का काय. ए ची 2 सोबत, सॉरी 1 मिनिट, काय झालंय बघा. सी ची नाही, सॉरी सी ची 3 सोबत येणार. सी ची काय येईल बघा 3 सोबत येईल, बरोबर. सी ची काय येईल 3 सोबत येईल. म्हणजे हमेशा बहुविषयक उपागम, बरोबर ना. बहुविषयक उपागम म्हणजे विषय स्वतंत्र हमेशा स्वतंत्र होते ना. आंतरविषय म्हटल्यानंतर बरोबर आहे. समकालीन ज्ञानमे सहायता करणं म्हणजे जे काही इंटरडिसिप्लिनरी विषय असतात. म्हणजे थोडक्यात आपण भूगोल म्हटलं, इतिहास म्हटलं तर हे एकमेकांना काय करतात, मदत करत असतात. तर हे करेक्ट आहे बघा. ठीक आहे. अशा प्रकारच्या जोड्या येतील, करेक्ट आहे. समजलं का. बघा प्रश्न थोडासा वेगळा आहे, परत एकदा बघा समजून घ्या. व्यवहारवादी म्हणजे काय
की सीमित कौशल्य आणि तथ्यांचं संचयन करणं, व्यवहारवादी. आपण बिहेवियरिस्टिक मध्ये काय करतो, सीमित म्हणजे या ठिकाणी अक्युम्युलेशन ऑफ फायनाइट स्टेट्स ऑफ स्किल अँड फॅक्ट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्नामध्ये आपल्याला करेक्ट माहिती या ठिकाणी अधिगम करता केंद्रित आणि प्रासंगिक आहे. ठीक आहे. त्यानंतर बहुविषयक उपागम काय पहा, हमेशा विषय हमेशा कसं पहा स्वतंत्र असतात. बहुविषयक म्हणजे प्रत्येक विषय कसा असणार आहे, वेगवेगळा असणार आहे. आणि आंतरविषयी उपगम इंटरडिसिप्लिनरी म्हणजे काय, हे जे विषय असतात ते एकमेकांना जे काय तथ्य असतील, संकल्पना आहे त्या समजून घेण्यामध्ये काय करतात, मदत करत असतात किंवा तुम्हाला नॉलेज मिळवण्यासाठी मदत करत असतात. म्हणून या ठिकाणी डीची येईल 1 मध्ये. लक्षात आलं. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी पहा करेक्ट येईल. इथं बघा, इथं तुमचे 4 प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे तयार होतात. 4 प्रश्न तुमची इथे वेगवेगळे, कारण प्रत्येक तुम्हाला मेथडचा जो अर्थ आहे तर तो इथं समजला म्हणजे तुमचे इथं हे 4 प्रश्न वेगळ्या प्रकारचे तयार होतात. ठीक आहे. चला प्रश्न पुढचा बघूया आपण. प्रश्न क्रमांक 2. चला, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द टर्म साइट इन हिस्ट्री. म्हणजे निम्नलिखित में से कौन सा शब्द इतिहास में पुरास्थल की सही व्याख्या प्रस्तुत करता है. बरोबर ना. जे पुरास्थल असतात ना, आपण जिथं काय म्हणतो, जुन्या ज्या काय वस्तू वगैरे आहेत त्या सापडतात, पुरातत्व. ठीक आहे. मग पुरातत्व या ठिकाणी खालीलपैकी काय कुठली व्याख्या ठिकाणी व्यवस्थित सांगेल. साईट, साईट म्हणजे लक्षात आलं, इतिहासामधली एखादी साईट असते. साईट आपण त्याला म्हणतो पुरातत्व, एखादं म्हणजे स्थळ असेल. बरोबर. बघा, वह स्थान जहां पत्थर और औजारों का निर्माण किया जाता है. अशा प्रकारचं एक स्थान की ज्या ठिकाणी पत्थरों के औजार, दगडांचे अवजार आणि या ठिकाणी निर्माण केले जातात. वह स्थान जहां औजार, बर्तन, इमारतों वस्तुओं के अवशेष मिलते हैं. वह स्थान जहां आखेटक खाद्य संग्राहक रहते हैं. वह स्थान जहां प्राचीन इंजिनिअरिंग का कार्य के अवशेष मिले हैं. बघा, सोपा प्रश्न आहे. बरोबर, सोपा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपण काय म्हणतो, साईट कशाला म्हणणार किंवा पुरास्थळ कशाला म्हणतो, तर ज्या ठिकाणी आपल्याला समजा काही अवजारे सापडतात. बरोबर, म्हणजे भांडी सापडतील, इमारती सापडतील, त्यांचे काय म्हणतात, अवशेष मिळतात. तर त्याला आपण काय म्हणतो, पुरातत्व स्थळ म्हणतो. काय म्हणतो, पुरातत्व स्थळ. ऑप्शन क्रमांक 2. अ प्लेस वेअर द रिमेन्स ऑफ थिंग्स लाईक टूल स्पॉट्स, बिल्डिंग्स इटीसी वेअर फाउंड. बरोबर, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी करेक्ट येईल. प्रश्न क्रमांक 3. A teacher wants to discuss about the live experience of a minority community with her students. What would be two most appropriate teaching strategy? तर यासाठी सगळ्यात योग्य अशी टीचिंग स्ट्रॅटेजी कोणती असेल. एक शिक्षिका अपने विद्यार्थियों के साथ अल्पसंख्याक समुदाय के जीवंत अनुभवों के बारे में चर्चा करना चाहती है. ठीक आहे. मायनॉरिटी कम्युनिटी, तर याबद्दल या ठिकाणी चर्चा करू इच्छित आहे. तर मग खालीलपैकी कोणती स्ट्रॅटेजी सगळ्यात उपयुक्त असेल. ठीक आहे. अल्पसंख्याक समुदाय के जीवन अनुभवों के बारे में चर्चा करना चाहती है. हो बुरे सर, नक्कीच. परत प्रश्न घेऊया आपण, काय अडचण नाही. अल्पसंख्याकों के लिए संवैधानिक प्रावधानों पर चार्ट. अल्पसंख्याकों के रोजगार पर एनएसएस डाटा. एक फीचर फिल्म जिसमें एक अल्पसंख्यक किरदार है. अल्पसंख्याक प्रभुत्व वाले क्षेत्र में लोगों की दैनिक गतिविधियों पर एक प्रस्तुतीकरण. सांगा की अल्पसंख्याक जो काही समुदाय आहे तर त्यांच्या जिवंत जे अनुभव आहेत, बरोबर ना, सजीव अनुभव असतात. बरोबर, त्याच्या संदर्भात चर्चा ती करू इच्छित आहे. तर काय करावं लागेल सांगा. करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक 4. अ प्रेझेंटेशन ऑन पीपल्स डेली ऍक्टिव्हिटीज इन अ मायनॉरिटी डॉमिनेटेड एरिया. ज्या ठिकाणी अल्पसंख्याक लोकांची संख्या, समुदायाची संख्या ही जास्त असेल तर अशा ठिकाणी जी दैनिक गतिविधी आहे तर त्याचं काय करायचं, प्रस्तुतीकरण करायचं किंवा ठिकाणी प्रेझेंटेशन करायचं, ज्याच्या माध्यमातून मुलांना जे काय अल्पसंख्याक कम्युनिटी आहे त्याबद्दलची माहिती जिवंत पण म्हणजे एका थोडक्यात जिवंत अनुभव, जे सजीव अनुभव आहे तो मिळणार आहे. बरोबर. इथं अल्पसंख्याक संवैधानिक प्रावधानावर फक्त चार्ट बनवणं, त्या ठिकाणी कुठला सजीव अनुभव मिळणार नाही. अल्पसंख्याक रोजगार पर फक्त एनएसएस डाटा मिळवणं. एक फीचर फिल्म जिसमें एक अल्पसंख्याक किरदार आहे, फक्त एक पिक्चर दाखवणं. त्याच्यापेक्षा ऑप्शन क्रमांक 4 सोबत आपण जर गेलं तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला तो अनुभव विद्यार्थ्यांना देता येतो. करेक्ट आहे. चला प्रश्न पुढचा. टू इंट्रोड्यूस एलिमेंटरी स्कूल स्टुडंट्स टू इश्यूज ऑफ कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन, विच ऑफ द फॉलोइंग रिसोर्स कैन बी यूज्ड. प्रारंभिक शिक्षा के विद्यार्थियों को जाति आधारित भेदभाव के मुद्दे से परिचित करने के लिए
निम्नलिखित में से कौन से संसाधन का प्रयोग कर सकते हैं? प्रारंभिक शिक्षा के विद्यार्थियों को जाति आधारित भेदभाव के मुद्दे से परिचित करने के लिए जाती आधारित जो भेदभाव आहे तर हा जो मुद्दा आहे तो काय करायचा आहे, समजावून सांगायचा आहे, त्याची ओळख करून द्यायची. तर खालीलपैकी कोणतं संसाधन या ठिकाणी आपण उपयोगात आणू शकतो? अभिलेख जो अशोक के स्तंभ पर लिखे हुए, म्हणजे जो काय अभिलेख आहे अशोकाच्या स्तंभावरती लिहिलेला तो या ठिकाणी आपण वापरायचा. आरक्षण नीती पर लेख, आरक्षण नीती आहे बरोबर, त्याच्यावरती काय करायचा, लेख लिहायचा, लेख दाखवायचा. मानव अधिकारों का सार्वजनिक घोषणा पत्र, मानवाच्या अधिकारांचं हक्क जे काही सार्वजनिक घोषणा पत्र आहेत ते, की बी आर आंबेडकर के बचपन के अनुभवों के वृत्तांत. सांगा काय करावं लागेल आपल्याला? आपल्याला भेदभाव बरोबर ना, भेदभाव आपल्याला याची ओळख करून द्यायची आहे. तर यासाठी सगळ्यात योग्य लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे लहानपण आहे तर त्याचं वृत्तांत आपण मुलांना दाखवणं किंवा सांगणं, ठीक आहे, वृत्तांत कथन करणं, सांगणं, याच्या माध्यमातून भेदभाव नेमकी काय असतं तर हे या ठिकाणी विद्यार्थ्यांना याची आपल्याला ओळख करून देता येते. लक्षात आलं? बघा, अभिलेख जो अशोक के स्तंभ पर लिखे हुए, याच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा भेदभाव आपल्याला बघायला मिळतोय का तर नाही. आरक्षण नीतीमध्ये भेदभाव आहे का नाही, उलट ते समानता आहे. आरक्षण दिलं याचाच अर्थ भेदभाव आपण नष्ट करण्यासाठी आरक्षण देतो, म्हणून या ठिकाणी येणार नाही. मानव अधिकारों का सार्वजनिक घोषणापत्र, मानवाचे अधिकार सांगणे, म्हणजे याच्यामध्ये भेदभाव नाही. लक्षात आलं? तर ऑप्शन क्रमांक 4 याच्या माध्यमातून जे अनुभव आहेत कथन केले, तर भेदभाव नेमका काय असतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये लहानपणी सुद्धा भेदभाव समजा होत होते त्यावेळेस, आणि मग त्यांचे जे काही अनुभवाचे वृत्तांत आहेत त्याच्या माध्यमातून भेदभावाचे मुद्दे या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजतील. लक्षात आलं? ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5. A history teacher wants to teach rise of Maurya Empire. म्हणजे एक इतिहास की अध्यापिका मौर्य राजवंश का उदय विषय को अपने विद्यार्थियों को पढ़ाना चाहते हैं. बरोबर, जे काय मौर्य राजवंश आहे तर त्यांचा उदय, ठीक आहे, मौर्य काळातील राजवंश आहे तर त्याचा उदय, याच्या संदर्भात विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवू इच्छिते. निम्नलिखित में से कौन सी शिक्षण सहाय्यक सामग्री का इस्तेमाल उन्हें करना चाहिए? खालीलपैकी या ठिकाणी कशाचा वापर केला पाहिजे? तुलनात्मक समय रेखा म्हणजे कंपेरेटिव्ह टाइमलाईन, या ठिकाणी जी काळ रेषा आहे तर ती तुलनात्मक, रेखा आलेख लाईन ग्राफ, प्रगतिशील समय रेखा म्हणजे प्रोग्रेसिव्ह टाइमलाईन, आणि दंड आलेख म्हणजे बार ग्राफ. मौर्य राजवंश यांचा उदय, ठीक आहे, यासाठी आपल्याला कुठली सहाय्यक सामग्री या ठिकाणी उपयुक्त असेल? याच्यामध्ये मला असं वाटतं असेच प्रश्न जास्त विचारलेत. चुकायला नाही पाहिजे. खूप छान बोरे सर, खूप छान. बरोबर, काय करावं लागेल आपल्याला? प्रगतिशील समय रेखा. काय करावं लागेल? प्रगतिशील समय रेखा म्हणजे प्रोग्रेसिव्ह टाइमलाईन, म्हणजे याच्या माध्यमातून मौर्य साम्राज्याचा उदय कधी झाला, बरोबर ना, याबद्दल विद्यार्थ्यांना आपल्याला सांगता येईल. मौर्य साम्राज्याचा उदय कसा झाला, त्याच्यामध्ये कोणत्या राजाने काय केलं, मौर्य साम्राज्याची स्थापना केली, त्याच्यानंतरचे राजे, त्यापैकी कोणते राजे चांगले होते, बरोबर ना, कल्याणकारी राज्य कोणते होते, आणि त्याच्यामध्ये काय महत्त्वाच्या घडामोडी आहेत, तर हे आपल्याला प्रगतिशील जी समय रेखा म्हणतो आपण, प्रोग्रेसिव्ह टाइमलाईन, याच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवता येईल. इथं बघा कंपेरेटिव्ह टाइमलाईन म्हणजे दोन साम्राज्यामध्ये तुलना करणं. इथं फक्त आपल्याला एकच साम्राज्याबद्दल बोलायचे तर आपल्याला लक्षात ठेवा एकच प्रोग्रेसिव्ह टाइमलाईन वापरावी लागेल. लक्षात आलं? बाकी हे रेखा आलेख किंवा दंड आलेखाचा उपयोग नाही. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 6. Documents to teach about diversity is relevant if the teacher uses it for, म्हणजे विविधता के बारे में पढ़ाने के लिए वृत्तचित्र प्रासंगिक है. वृत्तचित्र काय प्रासंगिक है अगर शिक्षक इसका प्रयोग डैश के लिए करता है. वृत्तचित्र या ठिकाणी काय प्रासंगिक आहे. कशासाठी तर विविधता, डायव्हर्सिटी या बाबतीमध्ये शिकवण्यासाठी वृत्तचित्र प्रासंगिक असेल ज्यावेळेस शिक्षक कशाचा उपयोग करेल. एक अनजान भौगोलिक स्थान में जीवन के अनुभव उपलब्ध कराने, म्हणजे एखादं म्हणजे अननोन या ठिकाणी काय जिओग्राफिकल लोकेशन आहे आणि ज्या ठिकाणी जीवनाचा अनुभव तुम्ही कशा प्रकारे तिथे गेल्यानंतर जीवनाचा अनुभव किंवा तुम्ही जे काय अनुभव घेतले असेल ते उपलब्ध करून दिल्यानंतर विद्यार्थियों के मनोरंजन अन्य अपने जीवन में कैसे जीते हैं,
उन अजीब से तरीकों को दिखाने म्हणजे इतर कशा प्रकारे इतर जण कशा प्रकारे आपलं जीवन जगतात तर त्यांची वेगवेगळ्या प्रकारची जी पद्धती आहे त्या दाखवणं आणि व्याख्यान विधी की एक रस्ता को भंग करणे. सांगा वृत्तचित्र काय प्रासंगिक असेल तर कशासाठी विविधता समजवण्यासाठी. बरोबर बरोबर दिलं उत्तर. या ठिकाणी एक अनजान बरोबर ना एक अनजान भौगोलिक स्थान में जीवन के अनुभव उपलब्ध कराने के लिए करता है म्हणजे विविधता के बारे में पढ़ाने के लिए म्हणजे जी डायव्हर्सिटी आहे बरोबर ना डायव्हर्सिटी कशा प्रकारची आहे म्हणजे समजा तुम्ही जर एखाद्या जंगलामध्ये गेला तर त्या ठिकाणची भौगोलिक स्थान असते तुमचं वातावरण असेल त्या ठिकाणच्या वनस्पती असतील प्राणी असतील ही जी काही वेगवेगळी विविधता आहे तर हे आपल्याला या वृत्तचित्र प्रसंगिक आपण काय केलं म्हणजे या ठिकाणी आपण डायव्हर्सिटी म्हणजे काय डॉक्युमेंटरी आपण दाखवली. वृत्तचित्र प्रासंगिक म्हणजे लक्षात ठेवा काय त्याला डॉक्युमेंटरी आली. डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आपण एखादा अननोन एखादी प्लेस असेल ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षात जाता येणार नाही बरोबर तर त्या ठिकाणची डॉक्युमेंटरी आपण दिल्यानंतर दाखवल्यानंतर मुलांना त्या ठिकाणचे जो काय अनजान भौगोलिक स्थान आहे तिथलं जे काय जीवन नेमकं कसं चालतं कसं आहे तर हे आपण मुलांना काय करू शकतो समजावून सांगू शकतो. करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर येईल. लक्षात ठेवा डॉक्युमेंटरीज म्हणजे वृत्तचित्र प्रासंगिक. ओके बघा याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं शब्दामध्ये आपली गफलत होते तर इंग्रजी शब्द वाचत चला. प्रश्न क्रमांक 7 A seventh grade social science teacher took her students for a visit to a village पंचायत ऑफिस. बर विलेज पंचायत ऑफिसला काय करते मुलांना घेऊन जाते. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ युजिंग दिस पेडागॉजिकल स्ट्रॅटेजी काय याचा उपयोग होईल. एक 7वीं कक्षा की सामाजिक विज्ञान अध्यापिका अपने विद्यार्थियों को ग्राम पंचायत के दफ्तर के दौरे पर ले जाते बरोबर ना ग्राम पंचायत या ठिकाणी ऑफिस आहे तर तिचा दौरा या ठिकाणी घेऊन जाते. इस शिक्षण विधि के क्या फायदे हैं. सांगा प्रश्न. विषय के बारे में प्रत्यक्ष जानकारी जुटाना म्हणजे जो काही विषय आहे त्याच्या संदर्भात प्रत्यक्ष जानकारी या ठिकाणी मिळवणं. विषय के बारे में अतिरिक्त जानकारी देने का प्रभावी तरीका म्हणजे इतर अजून जास्त की माहिती द्यायची असेल एखादा विषय असेल कंटेंट असेल तर त्यासाठीची ही एक प्रभावी पद्धत आहे. स्कूली जीवन का सामुदायिक जीवनशी संपर्क स्थापित करणं जे शाळेचं जीवन आहे तर त्यासाठी जे कम्युनिटी आहे समाजाशी संपर्क स्थापित करण्यासाठी घटनाओं और घटनाक्रम को दर्ज करने की रूपरेखा प्रदान करणं म्हणजे घटना असतील बरोबर ना घटना असतील किंवा घटनांचा क्रम असतील तर तो या ठिकाणी सांगण्यासाठी रूपरेखा आपण काय करायची प्रदान करतो. याच्या माध्यमातून आपल्याला योग्य असा पर्याय सांगायचा फायदे काय काय असतील ग्रामपंचायतीमध्ये जर मुलांना घेऊन गेलं जात असतील तर बघा पहिला फायदा आहे काय की वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांना काय करता येईल माहिती गोळा करता येईल बरोबर ना प्रत्यक्ष तिथे जाऊन ती माहिती गोळा करतील. म्हणजे समजा ग्रामपंचायत ऑफिस आहे तर ग्रामपंचायत ऑफिस मध्ये समजा सरपंच असतील ग्रामसेवक असतील अजून समजा जन्म मृत्यूची त्यांना रजिस्टर वगैरे बघता येईल सगळ्या गोष्टी तिथे बघता येतील. म्हणजे आपण प्रत्यक्ष जे काही वेगवेगळ्या विषय आहे त्याच्या संदर्भातील प्रत्यक्ष माहिती त्यांना गोळा करता येईल. पहला फायदा झाला. दूसरा फायदा है विषय के बारे में अतिरिक्त जानकारी देने का प्रभावी तरीका म्हणजे शिक्षकांना सुद्धा जर समजा आपण तिथं ऑफिस मध्ये त्यांना घेऊन गेलो ग्रामपंचायतच्या तर अजून एक्स्ट्राची माहिती त्यांना आपल्याला देता येईल बरोबर ना. एक्स्ट्राची माहिती आपण त्यांना देऊ शकतो जी समजा पुस्तकाच्या माध्यमातून मुलांना समजणार नाही परंतु ती प्रत्यक्ष गेल्यानंतर ती माहिती मुलांना समजेल. हा एक फायदा आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचा फायदा तर सी आहे या ठिकाणी काय शाळेचं जीवन आहे तर त्याचा बाहेर या ठिकाणी समाजाशी संपर्क आला पाहिजे बरोबर हे भी करेक्ट आहे. आता डी मध्ये काय म्हटलं बघा घटनाओं और घटनाक्रम को दर्ज करने की रूपरेखा प्रदान करता म्हणजे घटना असतील आणि घटनाक्रम त्याला काय काय दर्ज करणं म्हणजे काय की प्रोव्हाइड्स अ फ्रेमवर्क टू रेकॉर्ड इव्हेंट्स अँड डेव्हलपमेंट बरोबर ना रेकॉर्ड्स इव्हेंट्स अँड डेव्हलपमेंट आपण याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं एखादं रेकॉर्डिंग वगैरे करतोय का तर रेकॉर्डिंग वगैरे आपण करत नाही याच्यामध्ये किंवा या ठिकाणी केलं जात नाही म्हणून फक्त इथं डी येणार नाही. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये जर समजा आपल्याला जर डी मध्ये कन्फ्युजन असेल तरी आपण याचे ऑप्शन बाजूला काढू शकतो. कसं बघा तुम्हाला ए बी आणि सी हे तुमचे 3 करेक्ट आहेत 100% आपल्याला माहिती 3 करेक्ट आहेत त्यामुळे चौथा इथं ऑप्शन कुठेच येत नाही बरोबर ना. चौथा ऑप्शन कुठेच येत नाही इथं बी येणार नाही इथं तुमचा सी नाही येणार तिथे सी येणार नाही आणि मग तुमचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 2 फक्त ए बी आणि सी.
ठीक आहे, अशा लक्षात ठेवायचं जे तुमचं या ठिकाणी उत्तर आहेत. कारण मुद्दाम या ठिकाणी माहिती की त्यांना कदाचित उत्तर दिलं जाऊ शकतं म्हणून त्यांनी 4 ऑप्शन पा दिलेला नसतो, बऱ्याच वेळेस असं होतं. ठीक आहे, मग लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर येईल. लक्षात आलं. डी फक्त याच्यामध्ये हा फायदा होत नाही. ठीक आहे, म्हणजे फायदा नाही की आपण ते रेकॉर्डिंग वगैरे आपण करत नाही. लक्षात आलं. म्हणून पहा या ठिकाणी 2 याचं करेक्ट उत्तर येईल. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग टीचिंग स्ट्रॅटेजी इज बेस्ट सुटेड टू टीच जेंडर सेन्सिटेशन. म्हणजे जेंडर संवेदीकरण या ठिकाणी शिकवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती सगळ्यात उत्तम आहे पहा. जेंडर संवेदीकरण, जेंडर संवेदीकरण, डिस्कशन, डेमॉन्स्ट्रेशन, लेक्चर, क्वेश्चनिंग, परिचर्चा, प्रदर्शन, व्याख्यान, प्रश्नविधी. जेंडर संवेदीकरण सांगण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी सगळ्यात बेस्ट मेथड कोणती? चला पटकन सांगा उत्तर. काय येईल तर तुमची परिचर्चा, बरोबर ना. डिस्कशन येईल. ऑप्शन क्रमांक 1 डिस्कशन. याच्याच माध्यमातून आपण जेंडर संवेदीकरण बाबतीमध्ये काय करू शकतो, योग्य प्रकारे चर्चा करू शकतो आणि आपण शिकवण्यासाठी पण सगळ्यात बेस्ट मेथड आहे. लक्षात आलं. ऑप्शन क्रमांक 1 परिचर्चा किंवा डिस्कशन. ठीक आहे. प्रश्न पडतो बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रॅटेजी इज अप्रोप्रिएट इन प्रोमोटिंग क्रिटिकल थिंकिंग इन स्टूडेंट्स. निम्न में से कौन सी रणनीति विद्यार्थियों में आलोचनात्मक सोच को प्रोत्साहित करने में सबसे उपयुक्त है? ठीक है, क्रिटिकल थिंकिंग प्रमोट करायची. प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रश्न हा विचारला जातो पहा, क्रिटिकल थिंकिंग. त्यामुळे कन्सेप्ट तुमची एकदम ओके पाहिजे पहा. विद्यार्थियों से सभी सूचनाओं को सत्य समझकर स्वीकृत कराना. म्हणजे विद्यार्थ्यांना सांगा जे काय तुम्ही इन्स्ट्रक्शन मांडले तर सगळ्या कशात पहा सत्यच आहे आणि त्या तुम्ही ऍक्सेप्ट करा असं आपण सांगायचं. पुढे विद्यार्थियों से अध्यापक के सारे मतों को स्वीकृत करना. म्हणजे विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी जी काही त्यांची मतं सांगितली असतील ती विद्यार्थ्यांनी स्वीकृत करायची, बरोबर ना. नंतर विद्यार्थियों को पक्षपात पहचानने में मदद करना. म्हणजे विद्यार्थ्यांनी एखादा पक्षपात, बरोबर, विद्यार्थियों को पक्षपात पहचानने में मदत करणं. म्हणजे विद्यार्थ्यांनी एखादा पक्षपात ओळखला पाहिजे यासाठी मदत करणं. विद्यार्थियों को परिस्थिती को सिर्फ एक नजरिए से देखना शिखाना. म्हणजे विद्यार्थ्यांनी जी परिस्थिती सिच्युएशन असेल एकाच दृष्टिकोनातून बघितली पाहिजे. सांगा बरं. बघा प्रश्न व्यवस्थित बघा, व्यवस्थित बघा, व्यवस्थित प्रश्न समजून घ्या. क्या बात आहे. छान छान छान. करेक्ट आहे. विद्यार्थ्यांनी पक्षपात पहचान म्हणजे विद्यार्थ्यांनी पक्षपातीपणा होतोय किंवा नाही हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी ते वेगळ्या प्रकारे विचार करतील. तर याच्या माध्यमातून पहा क्रिटिकल थिंकिंग त्यांची डेव्हलप होईल. म्हणजे असिस्टिंग स्टुडंट टू रिकॉग्नाइज बायसेस. म्हणजे असिस्टिंग आपल्याला काय करायची, मदत करायची विद्यार्थ्यांना. म्हणजे पक्षपातीपणा होत असेल विद्यार्थी, बरोबर ना, चारही बाजूने विचार करतील, सगळ्या बाजूने पण विचार करतील. म्हणजे खरंच या एखाद्या सिच्युएशन मध्ये एखाद्या मॅटर मध्ये काही पक्षपातीपणा होतोय का, तर हे ज्यावेळेस विद्यार्थी समजून घेतील तर त्यावेळेस विद्यार्थ्याचे पहा क्रिटिकल थिंकिंग चांगल्या प्रकारचे पहा डेव्हलप होईल. लक्षात आलं. बाकीचे बघा, बाकीचे ऑप्शन पण निगेटिव्ह. इथं म्हटलंय विद्यार्थियों से सभी सूचनाओं को सत्य समझकर स्वीकृत करणार. म्हणजे विद्यार्थ्यांनी काय करायचे, सगळ्या सूचना सत्य आहेत असं मानायचं. विचार करेल का विद्यार्थी कोणताच नाही करणार. इथं पण तेच म्हटलंय की विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी जी काही मतं लादली ती सगळी त्यांनी स्वीकार करायची. आणि इथं म्हटलंय विद्यार्थियों को परिस्थिती के सिर्फ एकाच दृष्टिकोनातून बघायचं, एकाच दृष्टिकोनातून बघणं. तर इथं विद्यार्थ्याची क्रिटिकल थिंकिंग विकसित होऊ शकत नाही. लक्षात आलं. तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी करेक्ट येईल. प्रश्न पुढचा बघा, आज का बरं आज बाकीचे कुठे गेले, बाकीचे आज कुठे गेले. संध्याकाळी आपण सकाळीच मेसेज टाकला होता. Which of the following methods of teaching social science develop learners' ability to propose, argue, counter argue and present facts or view points. वादविवाद, बरोबर ना, वादविवाद करणं.
म्हणजे खालीलपैकी कोणती सामाजिक विज्ञान शिक्षण विधि विद्यार्थियों की प्रस्ताव करने की तार्किक बहस, म्हणजे जे प्रेझेंटेशन करतो तर त्याच्या माध्यमातून एखादी तार्किक बहस, बरोबर ना, तार्किक या ठिकाणी आपण वादविवाद म्हणतो त्याला, करने की, जवाबी तर्क देने की, तथ्य या विचारों को प्रस्तुत करने की क्षमता को विकसित करते हैं. म्हणजे एकाच वेळेस काउंटर आपण म्हणतो ना, काउंटर त्याला आर्ग्युमेंट करणं, बरोबर ना, काउंटर क्वेश्चन विचारणं म्हणजे डायरेक्टली त्या स्पॉटवरती क्वेश्चन करणं किंवा ठिकाणी जे तुमचे तथ्य असतील त्याच्यावरती आधारित तुमचे जे विचार आहेत ते प्रस्तुत करणं. तर या ठिकाणी ही जी क्षमता आहे तर ही क्षमता काय करायची, विकसित करायची. तर यासाठी कोणती मेथड इथं उपयुक्त आहे? डिबेट, डिस्कशन, फील्ड वर्क, प्रोजेक्ट वर्क. वादविवाद, परिचर्चा, क्षेत्रकार्य, परियोजना कार्य. करेक्ट, करेक्ट, खूप छान. पण डिबेट, बरोबर ना, वादविवाद याच मेथडच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल, मुलं प्रेझेंटेशन करतील, त्यांचे जे काय मत आहे, तार्किक बहस होईल, वादविवाद होईल, नंतर या ठिकाणी जवाबी तर्क म्हणजे त्याच ठिकाणी आपल्याला आर्ग्युमेंट करता येईल, ते प्रश्नांची उत्तर देता येतील आणि आपले जे विचार आहेत ते प्रस्तुत करता येतील. लक्षात आलं? वादविवाद मधून. प्रश्न क्रमांक 11. दिसतोय आता व्यवस्थित? बघा, अ सोशल सायन्स टीचर इन एलिमेंटरी क्लासरूम want to introduce features of different types of rocks in her class. आता या ठिकाणी बघा, वेगळ्या प्रकारचे काही खडक आहेत तर त्याची ओळख करू देऊ इच्छिते. which of the following activity will best suit for her objective. सामाजिक विज्ञान की एक शिक्षिका अपनी कक्षा में शैलों की विशेषताएं विषय शुरू कर रही है. निम्न में से कौन सी गतिविधि उसके उद्देश्य हेतु सबसे अधिक महत्व रखते? शैलो म्हणजे काय? खडक. ठीक आहे, रॉक्स म्हणजे खडकांचे प्रकार, याची काय विशेषता आहे तर ते या ठिकाणी सांगू इच्छित आहे. तर कोणती या ठिकाणी उद्देश म्हणजे कोणती पद्धत किंवा ऍक्टिव्हिटी ही सगळ्यात उपयुक्त असेल ज्याच्यामुळे तिचा उद्देश साध्य होईल. पृथ्वी की परतों को दर्शाता मॉडेल को दिखाना और उस पर चर्चा करना. म्हणजे या ठिकाणी जे काय पृथ्वीचे काय वेगवेगळ्या प्रकारचे स्तर आहेत त्याचं मॉडेल आपण दाखवायचं आणि त्याच्यावरती आपण काय करायचं, चर्चा करायची. पाठ्यपुस्तक में दी गई शैलों की विशेषताओं को पढ़ाना यो समजना. म्हणजे पाठ्यपुस्तक म्हणजे काय आपले खडकांचे विशेषता दिली, वैशिष्ट्य दिले, ती सांगायची आणि त्याच्यावरती चर्चा करायची. विद्यार्थियों को उनके आसपास पाई जाने वाली शैलियों को इकट्ठा करने के लिए कहना. आसपास, ठीक आहे, आसपास पाई जाने वाले जे काही खडक असतील, बरोबर, तर या ठिकाणी ते एकत्र करायला सांगायचे. विभिन्न प्रकार को शैलों को लाना म्हणजे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे खडक आहेत ते आणायला सांगायचे. इनका प्रयोग इन शैलों की विशेषताओं को पहचानने तथा तुलना करने में करना. सांगा आता कोणत्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे काय खडक आहेत, बरोबर, हे रॉक आहे, तर त्यांची वैशिष्ट्ये हे सांगता येतील. कोणत्या मेथडच्या माध्यमातून? बघा, पहिलं तर काय आहे, पृथ्वी की परतों को दर्शाता. फक्त मॉडेल दाखवायचं म्हटलंय, एवढं हे उपयुक्त येणार नाही, आपल्याला सगळ्यात उपयुक्त म्हटलंय. दुसऱ्यामध्ये तर म्हटलंय की पाठ्यपुस्तकातलं वाचून दाखवा हे आणि त्याच्यावर चर्चा करा. म्हणजे ठीक आहे, तेवढं महत्वाचं आहे परंतु तेवढं उपयुक्त नाही. 3 मध्ये म्हटलंय शिक्षार्थियों को उनके आसपास पाए जाने वाली शैलों को इकट्ठा करने के लिए करना. इथं फक्त एकत्र करायला सांगितले. काय सांगितलं? 3 मध्ये फक्त एकत्र करा असं सांगितले. बघा, बरोबर. आता बघा 4 मध्ये काय म्हटले, विभिन्न प्रकार की शैलों को लाना, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही खडक आहेत ते आणायचे, बरोबर ना, वेगवेगळ्या प्रकारचे काही खडक असेल ते आणायचे. तथा इनका प्रयोग इन शैलों को विशेषताओं को पहचानने म्हणजे या ठिकाणी जे काही खडक आहेत, खडकांचे काही तुकडे त्यांनी आणलेले असे गोळा केले, तर त्याचा उपयोग प्रत्यक्षात मुलांना त्या प्रत्येक खडकांचे काही गुणवैशिष्ट्ये असतील ते त्यांना ओळखायला सांगायचे. त्याचा कलर असेल, ते समजा आपण म्हणू की टच केल्यानंतर ते काही खरबडीत लागतात का मऊ लागतात, तर अशा प्रकारचे काय आपण म्हणू त्याचे गुणवैशिष्ट्य आहेत ते मुलांना प्रत्यक्षात ओळखायला लावायचे. तथा तुलना या ठिकाणी त्याला त्यांच्या दोघांमध्ये किंवा 2-3 काही खडक प्रकार असतील त्याच्यामध्ये त्यांना तुलना करायला लावायची. सांगा बरं कोणत्या माध्यमातून गुणवैशिष्ट्य चांगली समजतील? तर ऑप्शन क्रमांक 4 च्या माध्यमातून त्यांना गुणवैशिष्ट्य समजतील. लक्षात आलं? ब्रिंगिंग डिफरंट टाइप्स ऑफ रॉक्स अँड देन युजिंग देम टू आयडेंटिफाय देअर फीचर्स अँड मेक कंपॅरिझन्स. बरोबर ना? म्हणजे जे काही खडकांचे प्रकार असे त्यांच्यामध्ये आपण जर कॅम्पॅरिझन केलं, तुलना केली, तर साहजिकच कोणता खडकामध्ये कोणता गुणधर्म आहे, कोणता गुणधर्म नाही, कशामध्ये काय आहे, कसं दिसतंय, कलर कसा आहे, हे त्यांना चांगल्या प्रकारे समजेल आणि तो जो काही गुणवैशिष्ट्य बघितले ते मुलं कधीही विसरणार नाही.
व हा उद्देश या ठिकाणी चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठीची या ठिकाणी ही ऍक्टिव्हिटी खूप चांगली आहे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पुढचा. इन डिस्कसिंग कोस्टल लँडफॉर्म्स इन इंडिया, म्हणजे भारताचे जे काही तटीय स्थळ असतात बरोबर ना, म्हणजे या ठिकाणी किनारी भाग असतात, तर तिथे काय स्थळ रूप आहे, तर त्या ठिकाणी पढ़ते हुए राजस्थान के शिक्षक किस शैक्षणिक समस्या का सामना कर सकते हैं. आता या ठिकाणी मग भारताचे जे काही किनारी भाग आहेत तर ते समजून सांगायचे. तर राजस्थान मध्ये जे शिक्षक आहेत त्यांना कोणत्या प्रकारची शैक्षणिक समस्या इथं येईल. बिल्डिंग कॉन्टॅक्ट फॉर लर्नर्स, प्रोव्हाइडिंग प्रिंट रिसोर्स, एक्सेसिंग स्टूडेंट्स नॉलेज, कंप्लीटिंग द सिलेबस इन टाइम. छात्रों के लिए संदर्भ बनाने में, प्रकाशित सामग्री उपलब्ध कराने में, छात्रों के मूल्यांकन में, पाठ्यक्रम समय पर पूरा करने में. सांगा कोणती अडचण येईल. लक्षात घ्या, आपल्याला पहा कोस्टल लँडफॉर्म्स याबद्दल माहिती या ठिकाणी सांगायची. म्हणजे लक्षात आलं तुमच्या की तटीय स्थलरूप काय असतं. पहा तटीय स्थलरूप म्हणजे लक्षात ठेवायचं समुद्र किनारा, किंवा या ठिकाणी आपण किनारी प्रदेश म्हणतो. याला काय म्हणतो आपण, किनारी प्रदेश. आता जर किनारी प्रदेश सांगायचे शिकवायचे तर बघा राजस्थानचे शिक्षक कुठल्या राजस्थानच्या जवळ कुठल्या प्रकारचा किनारी प्रदेश आहे का, तर नाही. आणि मग त्याच्यामुळे तो प्रदेश नसल्यामुळं तिथल्या मुलांना त्याबद्दल जास्त माहिती नसते बरोबर ना. किनारी प्रदेश नेमके काय असतात, समुद्र किनारा काय असतो, म्हणजे त्या मुलांना लवकर ते समजत नाही. आणि त्याच्यामुळे त्या मुलांमध्ये जो काय संदर्भ या ठिकाणी बनवण्यामध्ये, संदर्भासहित एखादी माहिती सांगण्यामध्ये त्या शिक्षकांना पण अडचण येणार आहे बरोबर. जर समजा आपण एखाद्या किल्ल्याची माहिती देतोय, आपल्याजवळ एखादा किल्ला असेल बरोबर, आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या असेल एका तालुक्यामध्ये असेल, तर आपण मुलांना सांगू शकतो अरे हा किल्ला आहे, तुम्ही ऐकला असेल, कुठेतरी बघितला असेल बरोबर ना. तर मुलांना आपण ते संदर्भ सांगून त्याची या ठिकाणी जी काही आपण म्हणू की जे उद्देश आहे तो समजावून त्यांना सांगू शकतो, माहिती देऊ शकतो. परंतु राजस्थानमध्ये काय पास समुद्र किनाराच नाही, मग त्याबद्दलची माहिती द्यायला सांगितली इथं, तर मग ती जर समुद्र किनाराच त्यांना मुलांनी बघितला नाही तर ते संदर्भ देणार कुठले, किंवा दाखले कुठले देणार, किंवा उदाहरण कुठले देणार बरोबर ना. तर ह्या अडचणी इथं येतील, लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 1. बाकी बघा, तुम्हाला प्रकाशित सामग्री उपलब्ध करा, म्हणजे तुम्ही पुस्तक वगैरे उपलब्ध करून देऊ शकता ना. पुस्तके आपण कुठूनही उपलब्ध करून देऊ शकतो, कोणती अडचण नाही येणार. मूल्यांकन करण्यामध्ये कोणती अडचण येईल का, त्यांची नाही येणार, तुम्ही मूल्यांकन करू शकता. आणि पाठ्यक्रम त्या ठिकाणी वेळेत पूर्ण होईल, म्हणजे तुम्ही समुद्र किनारी असा किंवा कुठेही असा तुम्ही पाठ्यक्रम वेळेत पूर्ण करू शकता. फक्त या ठिकाणी मुलांना संदर्भ या ठिकाणी देता येणार नाही. लक्षात आलं. ऑप्शन क्रमांक 1 बिल्डिंग कॉन्टेक्स्ट ऑफ लर्नर्स. प्रश्न क्रमांक 13. Which of the following are existing hindrance in social science curriculum? म्हणजे सामाजिक विज्ञान पाठ्यक्रम में निम्नलिखित में से कौन सी विद्यमान बाधा आहे. ठीक आहे, बाधा आहे म्हणजे या ठिकाणी अडथळे आहे. ठीक आहे, सामाजिक विज्ञानाच्या पाठ्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या सध्याचे अडथळे आहेत, अडचणी आहेत. विद्यालय में विद्यमान शिक्षण शास्त्रीय प्रथा आहे, म्हणजे एक्झिस्टिंग पॅडागॉजिकल प्रॅक्टिसेस इन स्कूल्स, म्हणजे सध्या जे काय विद्यमान शिक्षण शास्त्रीय प्रथा आहेत त्या. आजचे प्रदर्शन तथा अंक प्राप्त करणे का दबाव, म्हणजे चांगले मार्क मिळवा किंवा प्रदर्शन चांगलं करा यासाठीचा दबाव असेल. वैज्ञानिक अन्वेषण तथा कौशल निर्माण का अभाव, म्हणजे वैज्ञानिक अन्वेषण नसेल, म्हणजे लॅक ऑफ सायंटिफिक इन्क्वायरी अँड स्किल बिल्डिंग. तर या ठिकाणी सांगा. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विज्ञानाचा पाठ्यक्रम किंवा अभ्यासक्रम शिकवण्यामधल्या अडचणी कोणत्या. बघा पहिल्यामध्ये काय म्हटलंय, एक्झिस्टिंग पॅडागॉजिकल प्रॅक्टिसेस इन स्कूल, म्हणजे बघा काय असतं की तुम्ही कोणताही एक विषय शिकवला, समजा तुम्ही आता मराठी शिकवताय किंवा कोणताही विषय शिकवा, आपल्याला जो काही परंपरेने जो काही विषय शिकवला जसा विषय शिकवला त्याच प्रकारे आपण तो शिकवण्याचा प्रयत्न करत असतो बरोबर ना. आपल्याला एखादे आपले जे शिक्षक होते, गणित असेल किंवा मराठी असेल किंवा कोणताही विषय असेल किंवा इतिहास भूगोल कुठलाही विषय असेल, त्यावेळेस आपल्या शिक्षकांनी जसा आपल्याला शिकवला तर त्याच प्रकारे आपण पण शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे या प्रथा आहेत, म्हणजे काय एक्झिस्टिंग पॅडागॉजिकल प्रॅक्टिसेस इन स्कूल, म्हणजे सध्या ज्या काही
अध्यापन शास्त्रीय पद्धती रूढ आहेत, तर त्याच अनुसार आपण इतिहास, भूगोल, नागरिक कोणताही विषय असेल तो शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि ही एक याच्यामधली अडचण असते, कारण त्याच्यामध्ये आपण सुधारणा करत नाही किंवा लगेच आपण एक वेगळा दृष्टिकोन तिथं ऍक्सेप्ट करू शकत नाही, किंवा जरी ऍक्सेप्ट केला तर तो सगळ्यांना लगेच एकाच वेळेस रुचेल असंही नाही. काही जण आपल्याला म्हणून हे चुकीचं आहे, बरोबर ना. म्हणून ही एक अडचण आहे. नंतर बघा, प्रेशर टू परफॉर्म अँड स्कोर हाय मार्क्स, म्हणजे या ठिकाणी अच्छा प्रदर्शन तथा अच्छा अंक म्हणजे उच्च अंक प्राप्त करणे का दबाव. म्हणजे मुलांकडून किंवा आपल्याकडून चांगल्या प्रकारे प्रदर्शन झालं पाहिजे आणि चांगले मार्क मिळाले पाहिजे, असा सुद्धा काय असतो, दबाव असतो. म्हणजे बघा, जर समजा आपण म्हणलं प्रॅक्टिकली आपण मुलांना सगळ्या गोष्टींचे अनुभव द्यायचे, प्रत्येक मुलाला आपण जिवंत अनुभव देऊ, ऍक्टिव्हिटी करून घेऊ, तर तो जो काय अभ्यासक्रम आहे तो वेळेत पूर्ण पण झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्कही मिळाले पाहिजे, बरोबर. मग जर मार्क नाहीत मिळाले तर तरी पण शिक्षकाची अडचण होते, बरोबर का. शिक्षकाची अडचण होईल की मुलांना मार्क नाहीत मिळाले, म्हणून मार्क मिळावे म्हणून त्याच पद्धतीने काय करणार म्हणजे शिक्षक आहे तो अभ्यासक्रम पूर्ण करणार. त्यामुळे ह्या अडचणी आपल्याला इथं येत असतात, म्हणून हे या ठिकाणी करेक्ट येईल. ए आणि बी दोन्ही करेक्ट येईल. आता सी मध्ये म्हटलंय वैज्ञानिक अन्वेषण तथा कौशल्य निर्माण का अभाव. आता तुम्हाला सोशल सायन्स शिकवायचं आहे, याच्यामध्ये तुमचं वैज्ञानिक सायंटिफिक जे काही अन्वेषण असेल, डिस्कव्हरी असेल आणि कौशल्य असेल, तर याच्या निर्मिती झाली किंवा नाही झाली याचा कुठलाही फरक इथं पडणार नाही. म्हणून फक्त सी या ठिकाणी चुकीचं येईल. मग ए आणि बी या ठिकाणी इथं करेक्ट येईल. ठीक आहे, ए आणि बी. तर ह्या याच्यामध्ये सध्याच्या अडचणी आहेत. करेक्ट. चला, खूप सारे उत्तर तुम्ही बरोबर सगळ्यांनी दिलंय. प्रश्न क्रमांक 14. A discussion on national movement in India with elementary school students could refer to source like प्रारंभिक विद्यालय के छात्रों के समक्ष भारत के राष्ट्रीय आंदोलन की चर्चा के लिए निम्न स्रोतों को उल्लेखित किया जा सकता है. म्हणजे या ठिकाणी मुलांच्या समोर जर भारतात जे काही राष्ट्रीय आंदोलन आहे याची चर्चा करायची, तर त्यासाठी खालीलपैकी कोणत्या स्रोतांचा आपण उल्लेख करू शकतो. सेल्युलर जेलर के आधिकारिक दस्तावेज और पत्र, म्हणजे जे लेटर्स अँड ऑफिशियल रेकॉर्ड फ्रॉम सेल्युलर जेल. नंतर केव पेंटिंग्स, रॉक पेंटिंग. नंतर वर्सेस ऑफ कबीर के दोहे, अशोक स्तंभ. सांगा, भारताचे राष्ट्रीय आंदोलन. ठीक आहे, भारत के राष्ट्रीय आंदोलन याच्यावरती चर्चा करायची. करेक्ट, बरोबर आहे. तर सेल्युलर जेल के आधिकारिक दस्तावेज आणि पत्र, म्हणजे या ठिकाणी जेलमध्ये, तर जेल बाबतीमध्ये या सर्व गोष्टी घडलेल्या असणार आहेत. कारण समजा ज्यांनी राष्ट्रीय आंदोलन केलं तर त्यांना कोणाकोणाला त्यांनी तुरुंगामध्ये टाकलं होतं, त्यांच्याकडून काय काय करून घेतलं, शिक्षा कशा प्रकारची होते, मग याबद्दल या ठिकाणी जी माहिती आहे तर ती जे सेल्युलर जेलर असतील तर त्यांचा जो काय दस्तावेज असेल, ऑफिशियल जे काय रेकॉर्ड असेल किंवा त्यांची जे काय पत्र पाठवलेले असतील, बरोबर, त्याच्याच माध्यमातून आपल्याला ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजतील. बरोबर, ऑप्शन क्रमांक 1. आता इथं म्हटलं 2 मध्ये म्हटलं केव पेंटिंग. आता बघा, केव पेंटिंग म्हणजे काय, गुहा चित्र आहे, त्याच्या माध्यमातून हे जास्त समजेल का तर नाही, कारण ते प्राचीन काळामधल्या गुहा चित्र आहे. नंतर वर्सेस ऑफ कबीर, म्हणजे या ठिकाणी कबीरचे दोहे, याच्यातून कळेल का, अजिबात नाही. अशोका पिलर, तर हे सुद्धा या ठिकाणी प्राचीन काळातले, त्याच्या माध्यमातून आपल्याला राष्ट्रीय आंदोलनाचं काहीही चर्चा करता येणार नाही. तर लक्षात आलं, ऑप्शन क्रमांक 1 इथं करेक्ट येईल. प्रश्न पुढचा बघा. मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ यूजिंग प्रोजेक्ट मेथड इन सोशल साइंस क्लास इज. सामाजिक विज्ञान की कक्षा में परियोजना विधि का प्रयोग करने का मुख्य उद्देश्य. ठीक आहे, जे प्रोजेक्ट मेथड आहे त्याचा वापर करण्याचा मुख्य उद्देश कोणता. सेल्युलर जेल म्हणजे काय, सेल्युलर जेल म्हणजे अंडा सेल, नाही कोणतं पण असू द्या. आता अंडा सेल असेल किंवा समजा आपल्याला नॉर्मल असेल, परंतु त्यांचा जो काय रेकॉर्ड आहे तो महत्वाचा आहे ना आपल्याला, बरोबर ना. बड़ा विद्यार्थियों को सामाजिक विज्ञान के सैद्धांतिक ज्ञान के निर्माण में संलग्न करना. नंतर सामाजिक विज्ञान की कक्षा में शिक्षण समय बचाना, म्हणजे वेळ वाचवणं. सामाजिक विज्ञान शिक्षक का भार कमी करायचा. विद्यार्थियों को वास्तविक जीवन में सामाजिक समस्याओं की जांच में संलग्न करता. वास्तविक जीवनामध्ये जे सामाजिक समस्या येत असतील तर या ठिकाणी त्या काय करणं, समजून घेणं, तपासणं, यासाठी त्यांना एंगेज करायचं. सांगा, या ठिकाणी सामाजिक विज्ञानाच्या वर्गामध्ये जी प्रोजेक्ट मेथड आहे त्याचा वापर करण्याचा उद्देश काय असेल. करेक्ट येईल, बरोबर,
की एंगेजिंग स्टुडंट्स इन रिअल लाईफ इन्व्हेस्टिगेशन ऑफ सोशल प्रॉब्लेम्स, म्हणजे मुलांना अशा प्रकारे एंगेज करायचं की समजा जे काही सध्याची रिअल वास्तविक जीवन आहे त्याच्यामध्ये सामाजिक जीवनामध्ये कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात, तर ह्या अडचणी तुम्ही शोधा, बरोबर ना. तर शोधा आणि त्याचा काय करा, तुम्ही प्रोजेक्ट करा. तर यासाठी हा आपला उद्देश असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. बाकी बघा, एक मध्ये काय म्हटलं, विद्यार्थियों को सामाजिक विज्ञान के सैद्धांतिक ज्ञान के निर्माण में संलग्न करना, म्हणजे सामाजिक विज्ञानाचं नॉलेज या ठिकाणी मिळवा. आता सामाजिक विज्ञानाचं नॉलेज मिळवण्यासाठी ते फक्त पुस्तकाचा वापर करतील, बरोबर. म्हणून हे या ठिकाणी एवढं करेक्ट नाही, पण थिअरॉटिकल नॉलेज म्हणते. नंतर सेव्हिंग टीचिंग टाइम, म्हणजे या ठिकाणी वेळ वाचवायचा, तर हे चुकीचं आहे. रिड्युसिंग बर्डन ऑफ टीचर्स, शिक्षकावर या ठिकाणी बर्डन कमी करायचं, तर तसं नसतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 4, एंगेजिंग स्टुडंट्स इन रिअल लाईफ इन्व्हेस्टिगेशन ऑफ सोशल प्रॉब्लेम्स, हे सगळ्यात योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16, which cognitive process is assessed in the questions? What are the silent features of the Indian Constitution? आता बघा की खालीलपैकी जो काही ज्ञान म्हणजे कोणसी ज्ञानात्मक प्रक्रिया का आकलन होता है भारतीय संविधान की मुख्य विशेषता क्या है, म्हणजे खालीलपैकी हा जो काही प्रश्न विचारलाय भारतीय संविधान की मुख्य विशेषता क्या है, या प्रश्नामधून खालीलपैकी कोणती ज्ञानात्मक प्रक्रियेचं आकलन होतं. स्मरण, मूल्यांकन, विश्लेषण की सृजन. भारतीय संविधान की मुख्य विशेषताएं क्या है, भारतीय संविधानाचे मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत, याच्या माध्यमातून कशाचं या ठिकाणी आकलन केलं जाईल, ज्ञानात्मक प्रक्रियेचं आकलन होईल. बघा व्यवस्थित वाचा. निम्नलिखित प्रश्न में कौन सी ज्ञानात्मक प्रक्रिया का आकलन होता है, भारतीय संविधान की मुख्य विशेषता क्या है. रिकॉल होईल, इव्हॅल्युएट होईल, अनालिसिस होईल की क्रिएट होईल. क्रिएट कसं होईल बरं, नवीनता कशी, याच्यामध्ये भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, याच्यामध्ये नाविन्य काय आहे, आपण काय वेगळी वैशिष्ट्य सांगू शकतो का. भारतीय जे काय संविधान आहे तर त्याची आपल्याला वेगळी अजून नाविन्यपूर्ण अशी काय वैशिष्ट्य सांगता येतील का. त्यामुळे तर क्रिएट येणारच नाही, पण सृजन इथं येणारच नाही, लक्षात ठेवा. सृजन इथं येणारच नाही, ज्याच्यामध्ये तुम्हाला नाविन्यतेला काहीतरी व्हावंय, नवीन विचाराला व्हावंय, तर त्या ठिकाणी तुमची सृजनशीलता येणार आहे. याच्यामध्ये भारतीय संविधानाची मुख्य विशेषता काय, मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत, तर हे सांगायचंय मुलांना. हे सांगण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला स्मरण करावं लागेल, बरोबर ना. तर तुम्हाला मी विचारलं की सांगा याची काही वैशिष्ट्य आहेत, तुम्ही काय जे काय तुम्ही वाचले भारतीय संविधानाबद्दल जे काही वैशिष्ट्य आहे ते तुम्ही फक्त रिकॉल करणार आहेत ना. तुम्ही त्याबद्दल वेगळं काय इथं मूल्यांकन नाही येणार, विश्लेषण पण नाही येणार, फक्त तुम्हाला रिकॉल करावं लागेल. ऑप्शन क्रमांक 1 पास स्मरण होईल. लक्षात आलं, फक्त काय होईल, पास स्मरण होणार आहे. बाकी इथं इव्हॅल्युएट नाही होत, अनालिसिस नाही होत, क्रिएट होणार नाही. लक्षात आलं. स्मरण ज्ञानात्मक प्रक्रियेचं कशाचं या ठिकाणी आकलन होईल, ज्ञानात्मक प्रक्रियेमधील, तर फक्त स्मरण या घटकाचं होईल. कारण भारतीय संविधानाच्या मुख्य विशेषता काय आहेत ह्या फक्त तुम्हाला जे काही फॅक्ट आहे तर तेच सांगायची, याच्यामध्ये वेगळं आपण कुठलाही विचार मांडू शकत नाही. लक्षात आलं. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17, which of the following strategy is not a part of group assessment, म्हणजे या ठिकाणी जो आपण समूह आकलन करतो तर त्याची कोणती स्ट्रॅटेजी या ठिकाणी एक भाग नाही. समूह आकलन करणं, ग्रुप असेसमेंट करणं, वादविवाद, सेमिनार प्रस्तुती, सत्रांत परीक्षा, कक्षा में चर्चा. सत्रांत परीक्षा, कक्षा में चर्चा. आपल्याला काय करायचं, ग्रुप डिस्कशन करायचंय ना, ग्रुप डिस्कशन करायचं, त्याचं आपल्याला काय करायचंय, मूल्यमापन करायचंय. तर वादविवाद आपण याच्यामध्ये करू शकतो, बरोबर ना. ग्रुप सगळ्या म्हणजे ग्रुप मधलं मूल्यमापन म्हणजे बऱ्यापैकी ज्या काही सगळ्या मुलांनी सहभाग घेतला त्यांचं आपण एकत्र मूल्यमापन करू शकतो डिबेटच्या माध्यमातून. नंतर बघा एखादी सेमिनार प्रेझेंटेशन जर मुलांकडून करून घेतलं किंवा आपण केलं तर त्याच्या माध्यमातून मुलांचं प्रेझेंटेशन कशा प्रकारे होते, ग्रुप डिस्कशन किंवा ग्रुप असेसमेंट आपण याच्या माध्यमातून तपासू शकतो. सत्रांत परीक्षा जर बघा घेतली, सत्रांत परीक्षा ही सगळ्या मुलांची एकत्र घेता येईल का, हा ती वैयक्तिक वेगवेगळ्या प्रकारची असणार आहे ना. मुलं एकच पेपर असेल ते त्यांची वेगवेगळ्या सोडवतील आणि त्यांचं वेगवेगळं काय होणार आहे मूल्यमापन होईल. ग्रुपमध्ये मूल्यमापन सत्रांत परीक्षेच्या माध्यमातून होणार नाही आणि वर्गामध्ये चर्चा याच्या माध्यमातून मात्र होईल. बरोबर. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये समूह आकलनाचा भाग नसते. करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक 3 सत्रांत परीक्षा, टर्म एंड एक्झामिनेशन. प्रश्न पुढचा बघा,
विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट कंटिन्युअस अँड कम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. सीसीई बद्दल या ठिकाणी कोणतं विधान पा करेक्ट नाही, नॉट ट्रू म्हटलंय. ठीक है. निम्न में से कौन सा कथन सतत और व्यापक मूल्यांकन के बारे में सही नहीं पा. सतत और व्यापक मूल्यांकन बारे में सही नहीं है. सीसीए बद्दल या ठिकाणी योग्य नाही ते सांगायचे आपल्याला. यह विद्यार्थियों के व्यवहार के केवळ संज्ञानात्मक पक्ष की आवश्यकता पूर्ती करता है. म्हणजे जे काय सीसीए आहे ते काय करतं, व्यवहार के केवळ संज्ञानात्मक जो काय पक्ष आहे, कॉग्निटिव्ह जो काय पक्ष ऍस्पेक्ट आहे, तर त्याच्याच आवश्यकतेची काय करतो, पूर्ती करतो. मूल्यांकन रणनीतियां शिक्षण अधिगम प्रक्रिया के साथ समाकलित है. यह विद्यार्थियों के सर्वांगीण आकलन को सुनिश्चित करता है. म्हणजे काय हॉलिस्टिक असेसमेंट आहे ते करतं. यह अध्यापकों को समय पर प्रतिपुष्टी प्रदान करता. म्हणजे शिक्षकांना म्हणजे ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस फीडबॅक हा या ठिकाणी मिळवता येतो. नॉट ट्रू म्हटलं बघा, निगेटिव्ह आहे पा. आता याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, केवळ शब्द आला नाही तर बघा, केवळ काय आला, फक्त ओनली. ओनली आलाय, ओनली आला की लक्षात ठेवायचं ते चुकीचं आहे. इट केटर्स ओनली टू द कॉग्निटिव्ह ऍस्पेक्ट ऑफ स्टुडंट्स बिहेवियर. म्हणजे सीसी फक्त तुमचं जे काही कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आहे किंवा जो कॉग्निटिव्ह ऍस्पेक्ट आहे तोच या ठिकाणी तपासतो का, तर अजिबात नाही. तुमचं म्हणजे तुमचा भावनिक असेल, बरोबर, तुमचा भावनिक आहे, तुमचा संज्ञानात्मक आहे, शारीरिक आहे, मानसिक आहे, सगळ्या प्रकारचे जे काही क्षेत्र आहेत तर त्याच्या ठिकाणी मूल्यांकन करण्याचं काम सीसीई करतं. म्हणून जो एक आहे तो या ठिकाणी पूर्णपणे कसा आहे, चुकीचा आहे. बाकी बघा, मूल्यांकन रणनीती शिक्षण अधिगम प्रक्रिया के साथ समाकलित म्हणजे इंटिग्रेटेड आहे, बरोबर ना. जे मूल्यांकन स्ट्रॅटेजी आहे तर ती अधिगम म्हणजे शिक्षण अधिगम प्रक्रिया त्याच्यासोबत कशी इंटिग्रेट आहे ते या ठिकाणी चालणारच आहे, म्हणजे हे करेक्ट येईल. नंतर यह विद्यार्थियों के सर्वांगीण आकलन के सुनिश्चित करता है. विद्यार्थ्यांचे काय सर्वांगीण आकलन आहे ते या ठिकाणी करणार आहे, म्हणजे हे करेक्ट येईल. या अध्यापक को समय पर प्रतिपुष्टी म्हणजे फीडबॅक या ठिकाणी घेण्यासाठी मदत करते, हेही करेक्ट येईल. फक्त ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी काय चुकीचा आहे, नॉट ट्रू. ओके, चला प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 19. मराठी होईल ना, मराठी आपला हा सेशन झाल्यानंतर 15 मिनिटांनी आपण घेऊया. बिफोर इंट्रोड्यूसिंग द टॉपिक democracy, or teachers ask a question related to it. What kind of assessment is C making? लोकतंत्र विषय को शुरू करने से पहले एक अध्यापिका कक्षा में इससे संबंधित प्रश्न पूछती है, वो किस तरह का आकलन कर रही है. म्हणजे या ठिकाणी लोकतंत्र म्हणजे लोकशाही हा आपला घटक काय करायचा, शिकवायचा आहे. आणि हा या ठिकाणी विषय सुरू करण्याच्या आधी त्याच्याबद्दलच या ठिकाणी प्रश्न हे वर्गामध्ये विचारले जात आहेत. तर मग कोणत्या प्रकारचं आकलन ती करत आहे. पूर्व अवधारणा का आकलन म्हणजे या ठिकाणी जी असेसमेंट ऑफ प्री कन्सेप्ट, एखादी प्री कन्सेप्ट त्याला माहिती का, समेटिव्ह असेसमेंट होते, डायग्नोस्टिक असेसमेंट होते की फॉर्मेटिव्ह असेसमेंट होते. खूप सोपा प्रश्न आहे बघा, बरोबर आहे की पूर्व अवधारणा का आकलन म्हणजे या ठिकाणी त्यांना यापूर्वीचं किंवा प्रिव्हियस नॉलेज आहे का, लोकशाही बद्दलचं काही प्रिव्हियस नॉलेज त्यांच्यापाशी आहे का, याबद्दलचेच या ठिकाणी मूल्यांकन इथं केलं जातंय. ठीक आहे. बाकी आपण जे समेटिव्ह असेसमेंट असतं, समेटिव्ह असेसमेंट आपण सत्रांत परीक्षा शेवटी करतो. फॉर्मेटिव्ह असेसमेंट हे आपण शिकवण्याच्या दरम्यान करतो, बरोबर ना. त्याच्यानंतर डायग्नोस्टिक असेसमेंट हे आपण एखादी परीक्षा वगैरे झाली किंवा एखादा घटक आपला शिकवून झाला, आपण फॉर्मेटिव्ह असेसमेंट केलं आणि त्यात जर मुलांना काही गोष्टी येत नाहीत, काही अडचणी आहेत, कमतरता आहेत असं जाणवलं तर आपण डायग्नोस्टिक असेसमेंट करत असतो. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर येईल. प्रश्न शेवटचा आहे बघा. A well designed portfolio should be, एक अच्छी तरह से डिजाइन किया गया पोर्टफोलिओ कसा असायला पाहिजे. ठीक आहे. पोर्टफोलिओ कसा असायला पाहिजे, एक चांगल्या प्रकारे डिझाइन केलेला पोर्टफोलिओ. संचिका मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, संचिका म्हणतो, बरोबर. पहिला म्हटलंय उद्देशपूर्ण आणि व्यवस्थित असायला पाहिजे, बरोबर. म्हणजे उद्देशपूर्ण असायलाच पाहिजे, पर्पजफुल आणि सिस्टमॅटिक असायला पाहिजे. पोर्टफोलिओ आहे जी संचिका आहे मुलांची ती पर्पजफुल असायला पाहिजे, उद्देशपूर्ण आणि एक सिस्टमॅटिक असायला पाहिजे. करेक्ट आहे. पहिलं काय करेक्ट येईल. नंतर बी, एक्युमुलेशन ऑफ स्टूडेंट्स वर्क ओवर अ लॉन्ग पीरियड ऑफ टाइम म्हणजे विद्यार्थियों के प्रदत्त कार्यों और गतिविधियों को प्रतिबिंबित करने वाला. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे काही एखादं काम केलं असेल, प्रदत्त कार्य म्हणजे काय, विद्यार्थ्यांना आपण जे एखादं काम दिलं असेल
ते टास्क दिला असेल, तो ते काम केलाय, एखादी ऍक्टिव्हिटी केली आणि ती ऍक्टिव्हिटी बद्दल जो काय रिफ्लेक्शन आहे, बरोबर ना, तर ते या ठिकाणी त्या डायरीच्या ते जे याच्यामधून झालं पाहिजे. आपण जे काही पोर्टफोलिओ करतोय, संचिका करतोय, त्याच्या माध्यमातून ते प्रतिबिंबित होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा पोर्टफोलिओ आपला असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ए आणि बी दोन्ही करेक्ट येतील. सी मध्ये म्हटलंय अक्युम्युलेशन ऑफ, इथं रिफ्लेक्ट असाइनमेंट अँड ऍक्टिव्हिटीज ऑफ स्टुडंट, मी खालचं वाचलं, रिफ्लेक्ट असाइनमेंट अँड ऍक्टिव्हिटीज ऑफ स्टूडेंट, हे करेक्ट आहे. एक्यूमुलेशन ऑफ स्टूडेंट्स वर्क ओव्हर अ लॉन्ग पीरियड ऑफ टाइम, म्हणजे विद्यार्थी के एक लंबी समय अवधि के काम का संचय, म्हणजे विद्यार्थ्यांची जे काही कामकाज केलं आहे ते खूप दिवस आपण काय करायचं, रेकॉर्ड करून ठेवायचं, ते साठवून ठेवायचं, ज्याच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं, ज्यावेळेस मूल्यांकन करायचं असेल, म्हणजे खूप दिवसानंतर पण मूल्यांकन करायचं असेल, ते आपण मूल्यांकन करू शकतो प्रगतीसाठी, प्रगती समजून घेण्यासाठी. म्हणजे इथं पहा सी सुद्धा करेक्ट येईल. लक्षात आलं, सी सुद्धा इथं करेक्ट येणार आहे. म्हणून बघा ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर येईल. ए, बी आणि सी, ए बी सी याचं करेक्ट उत्तर येईल. बरोबर, की जो वेल डिझाईन पोर्टफोलिओ आहे तो कसा असायला पाहिजे, तर पर्पजफुल, सिस्टमॅटिक असला पाहिजे, रिफ्लेक्ट असाइनमेंट अँड ऍक्टिव्हिटीज ऑफ स्टुडंट, रिफ्लेक्शन मिळालं पाहिजे त्यातून, अक्युम्युलेशन ऑफ स्टुडंट्स वर्क ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, म्हणजे खूप दिवस आपण ते संग्रह करून ठेवायचा आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर येईल. समजलं का, सांगा. ठीक आहे, पहिला प्रश्न परत एकदा बघू. बघा, परत एकदा बघा हा प्रश्न काय आहे, थोडासा वेगळा प्रश्न आहे. सामाजिक विज्ञान अधिगम तरीके पद्धती आहेत पहा, व्यवहारवादी, रचनावादी, बहुविषयक उपागम आणि आंतरविषयी उपागम. ठीक आहे, आता आपल्याला पहिला आपला ऑप्शन समजला की रचनावादी म्हणजे काय, की हमेशा म्हणजे अधिगम करता केंद्रित, म्हणजे विद्यार्थी केंद्रित असणारे आणि प्रासंगिक असणारे रचनावादी. नंतर बघा व्यवहारवादी काय असतो, म्हणजे पहा बिहारिस्टिक, याच्यामध्ये पहा अक्युम्युलेशन ऑफ फायनाइट सेट्स ऑफ स्किल्स, म्हणजे तुम्हाला जे काय पहा कौशल्य शिकवायचे आहे ते तुम्ही लिमिटेड मध्ये किंवा तुमचे काय पहा फॅक्ट आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये पहा साठवून ठेवण्यासाठी त्या पद्धतीचा उपयोग करता. म्हणजे समजा तुम्हाला वैशिष्ट्य, जशी आपण पहा वैशिष्ट्य बघितली, ते तुम्हाला काय करायचे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पहा लक्षात राहिली पाहिजे, त्याचं स्टोरेज राहिलं पाहिजे, तर ती आपण बिहारिस्टिक म्हणजे थोडक्यात पाठांतर पद्धतीने ते पाठ करून घेऊ, ज्याच्यामुळे पहा विद्यार्थ्यांना ती जे काही स्किल असतील किंवा जे काही त्यांचं कौशल्य असेल ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्टोर राहतील, म्हणून हे व्यवहारवादी झाले. त्यानंतर बघा पुढं बहुविषयक उपागम, म्हणजे पहा मल्टी डिसिप्लिनरी उपागम काय असतो, तर बघा डिसिप्लिन्स रिमेन इंडिपेंडंट, म्हणजे बघा मल्टी डिसिप्लिन याचा अर्थ काय होतो, की याच्यामध्ये तुमचा इतिहास विषय असेल, बरोबर ना, हिस्ट्री असेल, तुमचा इथे पहा भूगोल असेल, तुमचा या ठिकाणी पहा नागरिक शास्त्र विषय असेल, बरोबर ना, नंतर अर्थशास्त्र विषय असेल. आता हे जे काय सगळे विषय असतात, हे सगळे विषय काय असतात, आपण एकत्र शिकवतो, म्हणजे त्याला आपण म्हणतो मल्टी डिसिप्लिनरी, बरोबर ना. परंतु या पद्धतीमध्ये बघा मल्टी डिसिप्लिनरी पद्धतीमध्ये जो प्रत्येक विषय असतो तो कसा असतो, वेगवेगळा असतो, म्हणजे तुमचा इतिहास वेगळा असेल, भूगोल वेगळा असेल, हा त्यांचा आपण संदर्भ घेतो, संदर्भ घेऊन ते शिकवतो आपण, परंतु ते प्रत्येक विषय कसे असतात, स्वतंत्र असतात, बरोबर ना. म्हणून हे करेक्ट येईल. आणि इंटरडिसिप्लिनरी म्हणजे काय असतं, आंतरविषयी उपगम, म्हणजे याच्या माध्यमातून म्हणजे आंतरविषयी उपागम, म्हणजे समजा जो काय आपला समाजशास्त्र हा जो विषय, त्याच्यामध्ये सगळे विषय समावेश, त्याच्यामध्ये भूगोल आहे, इतिहास आहे, नागरिकशास्त्र आहे, अर्थशास्त्र, या सगळ्या विषयांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि मग त्या सगळ्या प्रत्येक विषयाचं जे नॉलेज आहे ते मिळवण्यासाठी आपण त्यांची मदत घेतो. म्हणजे काय, की समाकलित ज्ञान सहायता करणं, जे काय आपल्याला त्यावेळेस नॉलेज मिळवायचं आहे, बरोबर, इंटिग्रेटेड नॉलेज असतं ते मिळवण्यासाठी आपण या इंटरडिसिप्लिनरी मेथडचा वापर करतो. लक्षात आलं, ठीक आहे. हा नाही, आज फक्त आजच्या दिवस आपण घेतलाय, उद्या आपला रेग्युलर होईल, परंतु शक्यतो मला असं वाटतं की थोडासा आपण तो चेंज करूया. ठीक आहे, बघा मग ऑप्शन क्रमांक 2 तुमचं उत्तर येईल. 6ला तुमचा शाळा असते का, 6ला पण शाळा असते तुमची. आपल्या बघा टीईटी होईपर्यंत थोडंसं आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. ठीक आहे, थांबूया आपण इथं. 20 पैकी किती स्कोर आला तुमचा, 16. बर, ठीक आहे, ठीक आहे, थांबूया आपण. तुम्हाला मराठीसाठीचा जो टाइम आहे तो टाकून देईल. ठीक आहे, तुम्ही जॉईन व्हा.